हाय सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर माझी सकाळची सुरुवात अशी काहीशी छान गोड झाली होती आणि माझी सर्वज्ञ काय करते सकाळी झोपेत उठले की डायरेक्ट बाल्कनीमध्ये येते आणि जे ग्रास आहे ना त्याच्या खाली छोट्या छोट्या काळ्या मुंग्या येतात. तर त्यांना दोघी जण मिळून खायला बिस्किट किंवा जे काही त्यांना खायला दिलं तर ते आणून टाकत असतात आणि दररोज बघतात की मुंग्यांनी किती खाल्लंय. मग त्यांना पाणी नेऊन ठेवतात, खायला नेऊन देतात आणि त्या मुंग्या असे ग्रासच्या खालीच असतात, वरती येत नाहीत. शक्यतो काळ्या मुंग्या चावत नाहीत त्यामुळे त्या सुद्धा त्यांच्यासोबत खूप छान खेळत असतात. नंतर मग मी आपलं कामाला लागले, सर्वांना खेळत होती आणि असं इथे उशिरा उठते. मग हे कपडे पडले होते तशाच घड्या करायचे कारण कालपासून मला काही झालंच नव्हतं. तशाच मी बाल्कनीमध्ये चेअरवर ठेवलेले. म्हटलं आता बसलीच तर पटपट काम सुद्धा उरकून घ्यावं. आणि एका गृहिणीचं बघा ना कसं असतं, फक्त घरातली आणि जे लोक असतात ना ते खरंच फक्त नावं ठेवण्यासाठी येतात. जर आपल्या घरात काही कमी पडलं तर आपल्याला कोणी आणून देत नाही किंवा म्हणजे विचारत नाही की बाबा तू आज जेवली का? नावं ठेवायला तर अगोदर पुढे असतात. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं. आता दुपारची वेळ होती आणि माझं चाललं होतं स्वयंपाक करायचं. तर मला जितका कंटाळा आला होता ना स्वयंपाक करायची अजिबात इच्छा नव्हती. मी बाबांना सकाळी सांगितलेलं की मी आज नाही जेवण बनवणार. तरी सुद्धा नंतर मग बाकीची कामं आवरल्यानंतर म्हटलं नको. कारण यांना सुद्धा दुपारच्या गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात म्हणून म्हटलं नको, लगेच मी स्वयंपाकाला लागले. आज मी बनवणार होती व्हेज बिर्याणी. जास्त काही भूक पण नव्हती आणि सगळं साहित्य पण होतं आणि बरेच दिवस झाले मी बिर्याणी सुद्धा बनवली नव्हती. निशिवण्याचं म्हणणं होती की आई तू कधी बनवते. मी बिर्याणी बनवली. सगळं छान असं आवरून घेतलं, बिर्याणीला दम द्यायला ठेवला आणि म्हटलं तोपर्यंत पडले तेवढी भांडी घासून घ्यावी. तोपर्यंत माझी चिमणी उठली आणि ती उठली ना की बेडरूम मधून असा आवाज देते. ती अजिबात खाली उतरत नाही किंवा पांघरुणातून सुद्धा बाहेर निघत नाही माझं बाळ. तर मग ती यायला तयार नव्हती पण तिला सांगितलं की मामा येतोय खाऊ घेऊन. म्हटल्यानंतर मग ती लगेच आली. मामा म्हटलं की म्हणजे आमचा आनंद जो आहे ना तो गगनात मावत नाही. फक्त मामा आणि मामाच. तोपर्यंत शिवण्या स्कूलमधून आली होती आणि ती सांगत होती की दीदी युनिफॉर्म काढ. तिला पायामध्ये सॉक्स घरामध्ये ठेवलेले म्हणजे घरात घालून आलं किंवा शाळेचा ड्रेस ठेवला तर अजिबात आवडत नाही. तो लगेच काढला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. तर त्या दोघी खेळत होत्या तोपर्यंत मी पटपट भांडी घासून घेतले. अशी जर भांडी ठेवली ना तर भांड्याला भांडी लागून खूप भांडी पडतात आणि नंतर घासायचा सुद्धा खूप कंटाळा येतो. पण आता मी काय केलंय, एक टायमाच्या भांड्यासाठी मी मावशी लावल्यात. कारण होतच नाहीये माझ्याकडं एवढं. आम्ही एवढी 6-7 माणसाचा स्वयंपाक करणं किंवा जी घरातली कामं असतात ते आणि YouTubeचं बघणं आणि माझ्या शिवण्या सर्वज्ञाचं सुद्धा बघणं. तर शिवण्याला थोडंसं कळतं पण सर्वज्ञाला नाही समजत. ती थोडासा त्रास देते. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे जाऊ दे. म्हणजे काही दिवस मुलं लहान आहेत तोपर्यंत तरी ॲडजस्ट करू. मग त्या मावशी सकाळी 11 वाजता येतात आणि भांडी घासून जातात. एका टायमाचीच घासतात. त्याच्यानंतर मग मी तिला सांगत होते की जेवायला घे म्हणून. आणि छोटी-मोठी कामं असतात ना, तर शिवण्या नाही पण सर्वज्ञ या कामामध्ये मला छान मदत करत असते. जसं की जेवणासाठी ताटवाट्या घेणं किंवा अ, अ, पाण्याचा छोटासा ग्लास भरून घेणं, अशा गोष्टी ती करत असते आणि तिला आवडतं सुद्धा. नंतर तिला माहिती आहे की जेवताना आपण फॅन लावतो म्हणून तिने फॅनचं सुद्धा बटन दाबलं आणि ही बिर्याणी बघा एकदम मस्त अशी तयार झाली होती. आता बिर्याणी खाल्ल्यानंतर मस्त आम्हाला लोळे आली होती आणि यांचा झोपून अभ्यास चालला होता. आता दीदी अभ्यास करते म्हणजे मी सुद्धा अभ्यास केला पाहिजे असा सर्वज्ञाचा हट्ट असतो. तर त्याच्यानंतर हे जे काम आहे ना ते 4-5 दिवस झालं माझं असंच पेंडिंग होतं. मी जे पडदे आहेत ते काढून वॉश करून ठेवले होते पण ते लावायचं होत नव्हतं. तसेच टेबलवरती घडी करून होते. म्हटलं आज याचा मुहूर्त लावूया आणि त्यात आपली काही एवढी हाईट नाहीये, कमी उंचीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे खाली स्टूलवर उभा राहिले आणि पडदे लावून घेतले. आता मी इथं तुम्हाला एक टिप शेअर करते, जे की पडदे लावण्याच्या संदर्भात आहे. आता हा तर मी पडदा लावून घेतलाय. म्हणजे 2 कर्टन असतात. अशा पद्धतीने आपण लावून घेतो. पण असं न करता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने जर पडदा लावला तर अगदी व्यवस्थित बसतो. आता एक पडदा काढून घेतलाय आणि त्याचा एक हुक मी काढून घेतलाय. आता दुसऱ्या पडद्याचा एक हुक त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचं आणि नंतर जे पहिल्या पडद्याचं काढलेलं होतं ते परत त्या जे अँगल आहे त्याच्यामध्ये अडकवून घ्यायचं आणि मग त्या पाईपमधून जे बाकीचा जो पडदा आहे आहे असा तुम्ही लॉक करून घ्या आणि तुम्हाला मी फायनल लूक दाखवते झाल्यानंतर कसा दिसतो. म्हणजे हा जो पडदा आहे तो पूर्ण एक अखंड पडदा तयार होतो. तुम्ही जेव्हा पडदा बंद करता तेव्हा अजिबात त्याच्यामध्ये फट अशी दिसत नाही किंवा आतलं बाहेर आणि बाहेरचं आतमध्ये असं अजिबात दिसत नाही किंवा जी सांध म्हणतो ना आपण तर ती त्याच्यामध्ये राहत नाही. अशा पद्धतीने पडदा तुम्ही नक्की लावून बघा. म्हणजे खरंच खूप छान वाटतं आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. तर गावाकडून खूप साऱ्या चिंचा आणल्या होत्या बऱ्याच दिवसापासून. ते सुद्धा काही काम माझ्याच्यानं होत नव्हतं. म्हटलं आज बसलेच तर याचा सुद्धा मुहूर्त लावून घेऊया म्हणजे निवडून घेऊया. तर त्यातले चिंचुके नाही बाजूला काढले. फक्त चिंचा फोडल्या आणि एका प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवल्या. कारण बऱ्याच वेळी लागतात मला रेसिपीसाठी म्हणा किंवा घरात सांबारसाठी वगैरे.
त्याच्यानंतर ही सगळी कामं आवरली, चहा वगैरे झाला आणि मला आज जायचं होतं बाजारामध्ये भाजी आणण्यासाठी. कारण बरेच दिवस झाले मी बाजारात गेलेच नाही. जो काही भाजीपाला आहे तर तो ऑनलाईनच घेते कारण तेवढा वेळच नाही बाजारात जाण्यासाठी. आणि बाहेर कुठं जायचं म्हणलं की मुलींना घेऊन जावं लागतं आणि मग त्यांची अपदा होते आणि माझी सुद्धा अपदा होते. तर चहा पाणी झाल्यानंतर बाबा मुलींना घेऊन खाली आले होते. म्हटले तू आवरून तू ये तोपर्यंत मी यांना खाली घेऊन जातो. आणि हिला सर्वजण एक छान फ्रेंड भेटली होती. ती तिच्यासोबत खेळत होती आणि शिवण्याच्या सुद्धा फ्रेंड इकडे होत्या. ते सुद्धा काहीतरी खेळ मांडला होता आणि त्यांचं चालू होतं. तर सर्वज्ञाला मी घेऊन जाते कारण ती बाबांना खूप त्रास देते म्हणजे अजिबात थांबत नाही पार्किंगला. गेटकडे पळते ती आणि त्यांना काही एका हाताने तिला घेता येत नाही म्हणजे ती ऐकतच नाहीये. म्हणून मी तिला घेऊन जाते आणि 5-10 मिनिटं ती राहते. नंतर मग आई आई असं करत असते. शक्यतो मी तिला नाही घरी ठेवत, सर्वज्ञाला घेऊन जाते. आणि सर्वज्ञाचं म्हणणं होतं की ती छोटी मुलगी होती ना तिला म्हणत होती तू चल माझ्यासोबत भाजी आणायला. आणि शिवण्यानं सांगितलं की आई मी थांबते पण मला खाऊ घेऊन ये म्हणून. मग मी ओंकार आणि सर्वज्ञ निघालो. आता दळण सुद्धा टाकायचं होतं. एकतर सकाळी उठल्या उठल्या मी दळण निवडलं होतं. नंतर सर्वज्ञ उठली ना की अशी कामं माझी अजिबात होत नाहीत. म्हणजे वाढीव कामं होतात पण कमी नाही. म्हणून जर लहान मुलं असतील तर अशा गोष्टी मुलं झोपल्यानंतरच करायची. नंतर बाजारात आले, मस्त भाजीपाला वगैरे घेतला आणि खरं सांगायचं तर आता उन्हाळा सुरू होतोय आणि इतका भाजीपाला महाग झालाय ना, की काही विचारू नका. म्हणजे प्रत्येक भाजी एकतर ₹40 पाव किलो किंवा ₹50 पाव किलो अशीच मिळत होती आणि फळं सुद्धा खूप महाग होती. हा जो बाजार आहे ना, तो कात्रजवळचा दत्तनगरचा बाजार आहे आणि हा शुक्रवारी संध्याकाळी असतो. म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी असतात आणि खरंच खूप छान एकदम फ्रेश भाजीपाला असतो. जसं आपल्या गावाकडे आठवडी बाजार भरतो ना, अगदी तसाच आठवडी बाजार असतो. आता मला इथं भरीत करण्यासाठी वांगं घ्यायचं होतं. पण ते एकच वांगं ₹45 ला होतं. म्हणून मग मी ते ड्रॉप केलं. म्हटलं नको, कारण एक वांगं घरी नेऊन पुरणारच नव्हतं आम्हाला सगळ्यांना. नंतर मुलींसाठी मी कलिंगड, खरबूज वगैरे घेतलं आणि मला वाटाणा घ्यायचा होता, म्हणजे मटार घ्यायचा होता. तर मी 2 किलो मटार घेतला. म्हटलं घरी गेल्यानंतर फ्रोझन वगैरे करून ठेवूया, कारण असाही मटार खूप जास्त लागतो. सगळ्या भाज्या घेतल्या, घरी आले. ह्या काही खात नाहीये ते असलं घेतलेलं, पण त्यांचं म्हणणं असतं की मला घ्यायचंय. ते खेळूनच खराब होऊन जातं. पण शिवण्यानं सांगितलं होतं आणि मग शिवण्याला घेतलं आणि सर्वज्ञाला नाही घेतलं तर ती खूप दंगा करते. म्हणून दोघींना सेमच घ्यायचं. कलर सुद्धा वेगळा चालत नाही आम्हाला. घरी आले. नंतर भाजीपाला वगैरे सगळा काढून घेतला. कारण जो काही भाजीपाला आणला होता, तर तो एकतर निवडून फ्रिजमध्ये ठेवावा लागतो, नाहीतर खराब होऊन जातो. आणि शक्यतो किती जरी उशीर झाला तर मी भाज्या निवडल्याशिवाय फ्रिजमध्ये ठेवत नाही. ज्या दिवशी आणल्यात त्याच दिवशी निवडते. कारण आपण इतकं पैसे देऊन महागाचं आणतो आणि मग ते जर वेस्ट गेलं तर म्हणजे नाही चांगलं वाटत. आपण ज्या गोष्टीसाठी पैसा मोजतो ना, तर ती गोष्ट अजिबात वायाला गेली नाही पाहिजे. असं माझं तरी वैयक्तिक मत असतं. आता नंतर मी भाजी निवडत होते आणि या माझ्या चिमण्यांचा व्यायाम चालू होता. ह्या योगा करतात म्हणजे टीव्हीमध्ये लावतात YouTubeला आणि यांचं असं चालू असतं. मी शिवण्या करते ती करते, पण सर्वज्ञ सुद्धा करते. म्हणजे माझं बाळ पावणे 2 वर्षाचं आहे आणि योगा करते. खरंच मला कौतुक वाटतं. म्हणजे दुसरं काही टीव्हीत बघण्यापेक्षा ते योगा बघ किंवा काही क्वेश्चन असतात किंवा काही असे गिफ्टचे असतात. मग ते कुठल्या गिफ्टमध्ये काय आहे तर ते ओळखायचं असतं, तर तेच ते बघत असतात. त्याच्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि बाजारातून फुलं आणली होती. तर नेहमी फुलं आणली की मी अशी प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरते आणि फ्रीजला ठेवते. मग 8-10 दिवस आरामात जातात. म्हणजे एक 8 दिवस तरी आरामात पुरतात मला ती फुलं. नंतर मी शेवगा शिजत घातला भाजीसाठी आणि म्हटलं पटकन भाजी निवडून घेऊया. तर शेंग शिजते तोपर्यंत काय करणार ना बसून. मग ह्या दोघींना मी खरबूज कापून दिलं आणि त्या खात होत्या आणि मी भाजी निवडत होते. शिवण्या सर्वज्ञाला कलिंगड, खरबूज किंवा सगळीच फळं खूप जास्त आवडतात. नंतर मग भाजी वगैरे केली आणि म्हटलं लगेच भाकरी टाकून घेऊया. आता मी संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा आमच्याकडे आमटी असते. म्हणजे काही भाजी म्हणतात, कोणी आमटी म्हणतं. पण आम्ही आमटी म्हणतो. आमच्याकडे आमटी असते म्हणजेच पातळ भाजी, भाकरी आणि भात असं जेवण असतं दररोज संध्याकाळी. संध्याकाळच्या वेळी आम्ही चपाती अजिबात खात नाही. कधी तर गुरुवार असतो, माझा उपवास असतो, त्या दिवशी फक्त मी चपाती बनवते कारण देवाला वगैरे उपवास दाखवायचा असतो. नंतर आमचं छान जेवण झालं आणि हिचं चाललं होतं की हे बघ असं ही पाईप फिरवत होती टीव्ही मधलं बघून. नंतर आमचं जेवण झालं, मी सगळं आवरलं, मुलींना सुद्धा झोपवलं. आता जवळ-जवळ 11:30 पावणे 12 वाजत आले होते आणि माझं चाललं होतं वाटाणा निवडायचं. कारण मला माहित होतं हा जर मी असाच फ्रिजमध्ये ठेवला, तर मला हा निवडणं होणारच नाही. त्यामुळे मग निवडला तर आत्ताच निवडायचा. म्हणून त्या झिपलॉकच्या बॅगमध्ये भरून ठेवला. याला फ्रोझन वगैरे अजिबात केला नाही. जो मोठा-मोठा होता तो एका कीट काढलाय आणि जो छोटा होता तर तो एका छोट्या डब्यामध्ये काढलाय म्हणजे तो पटकन वापरता येईल. आता मी आहे असाच फ्रिजमध्ये ठेवते. म्हणजे मला सुद्धा एक एक्सपेरिमेंट ट्राय करायचा आहे म्हणून. आणि बघू म्हणजे मी नंतर तुम्हाला दाखवेनच की हा न फ्रोझन करता सुद्धा छान राहतोय की नाही. मलाही माहित नाही, मी सुद्धा पहिल्यांदाच करते.
सगळी कामं आवरली. नंतर मी मसाला दूध बनवलं. अक्षय ओंकारचं सुद्धा काम चालू होतं. ते दोघं ऑफिसचं काम करत होते. मग त्यांना सुद्धा दूध दिलं. आमच्या तिघांसाठी छान मी मसाला दूध केलेलं. आम्ही मस्त दूध पिलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही किचन वगैरे आवरलं आणि मग असा होता माझा आजचा दिवस. म्हणजे सकाळी जवळ-जवळ 7:00ला चालू झालेला. आता 1 सव्वा 1 झालाय आणि आता माझी कामं झालेत. अजून माझा व्हिडिओ एडिट करायचा आहे. हा व्हिडिओ काही आज एडिट होणारच नाहीये. मी उद्या परवा एडिट करून नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. पण व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून